बुलेटिनच्या सुरुवातीला एक ब्रेकिंग न्यूज आहे। राष्ट्रवादी आमदार अपात्रतेच्या संदर्भात आजपासून सुनावणी होणार आहे। विधानसभा अध्यक्षांसमोर दुपारी 4 वाजता सुनावणीला सुरुवात होईल। तर सुनावणी दरम्यान दोन्ही गटाच्या नेत्यांची फेरसाक्ष नोंदवली जाणार आहे। छगन भुजबळ अनिल पाटलांची फेरसाक्ष होणार आहे। तर 20 ते 25 जानेवारी मध्ये ही फेरसाक्ष नोंदवली जाईल आणि त्यातून आता पुढे नेमकं काय होणार ते पाहावं लागेल। तर सुनावणी आज दुपारी 4 वाजता सुरू होईल। विधानसभा अध्यक्ष याविषयी सुनावणी घेणार आहेत। काही दिवसांपूर्वी शिवसेनेविषयीची सुनावणी चाललेली होती। बरेच महिने ही सुनावणी चालल्यानंतर काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेमकी कोणाची याविषयीचा निकाल आलेला होता आणि त्यातच आता राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जी फूट पडलेली होती शिवसेनेनंतर त्याविषयी सुद्धा सुनावणी सुरू होतीये। याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत थेट जोडल्या गेल्या आहेत। मीनाक्षी, काय सांगाल आता राष्ट्रवादीमधील जे काही प्रकरण आहे, जो काही वाद आहे त्याचा सोक्षमोक्ष लागण्याची शक्यता आहे, कारण विधानसभा अध्यक्षांसमोर याची सुनावणी सुरू होते। काय अपडेट्स आहेत आज सुनावणीमध्ये, काय होऊ शकतं? फरा, आपण पाहतोय की मागच्याच महिन्यामध्ये निवडणूक आयोगापुढे राष्ट्रवादी नेमकं कोणाची, घड्याळ हा पक्षचिन्ह कोणाचा यावरती सुनावणी झाली। मोठा युक्तिवाद जो आहे तो निवडणूक आयोगापुढे झाला। त्यानंतर आज आपण पाहतोय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोर खरं पाहायला गेलं तर ही पहिली सुनावणी सुरू होणार आहे। त्यामुळे आजच्या दिवसाला आपण पाहणार की युक्तिवादादरम्यान नेमके कोणते विषय जे आहेत ते घेता येतील। सोबतच आपण पाहिलं तर मागच्या काही दिवसांमध्ये अगदीच 6 जानेवारीपासून ज्या याचिका आहेत त्या दाखल करण्यात आल्या, मात्र काही याचिकेमध्ये काही त्रुटी आहेत का किंवा बदल करण्यात यावा यासाठी अर्ज देखील दाखल करण्यात आले होते। या सगळ्याच बाबींनंतर आजपासून खरं पाहायला गेलं तर सुनावणी सुरू होते। या दरम्यान आपण पाहिलं तर उद्या आज 16 जानेवारी आजच्या दिवसाला ही सुनावणी सुरू होणार आहे। 18 जानेवारीला आपण पाहू शकतो की प्रतिज्ञापत्र जे आहे ते दोन्ही गटाला सादर करावे लागणार आहेत आणि यासाठी आज राहुल नार्वेकर ही सूचना देखील देतील। सोबतच आपण पाहिलं तर 20 जानेवारीला फेरसाक्ष जी आहेत ती नोंदवण्यात येतील आणि यावेळी आपण पाहिलं तर अजित पवार गटाकडून त्यांची उलट तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। 20 आणि 21 या 2 दिवसांमध्ये अजित पवार गटाची उलट तपासणी केली जाणार आहे। सोबतच 22 आणि 23 जानेवारीला शरद पवार गटाची जी आहे ती उलट तपासणी केली जाईल। यामध्ये आपण पाहिलं तर जयंत पाटील असतील किंवा मग जितेंद्र आव्हाड असतील यांची उलट तपासणी केली जाईल, कारण यांचे साक्ष जे आहेत ते नोंदवण्यात येतील। सोबतच आपण पाहिलं तर अजित पवार गटातले छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांची फेरसाक्ष जी आहे ती नोंदवण्यात येतील। या संपूर्ण युक्तिवादादरम्यान नेमकं काय काय निष्पन्न होतं, सोबतच काय नेमके पुरावे जे आहेत ते जोडण्यात आलेले आहेत, या सगळ्याच गोष्टींची उलट तपासणी जी आहे ती देखील केली जाणार आहे। याआधी देखील आपण पाहिलं होतं गेल्या काही दिवसांमध्ये जे कागदपत्र जोडलेले आहेत याची प्रत जी आहे ती दोन्ही गटांना देण्यात आलेली आहे। सोबतच जी उत्तरं दाखल केलेली आहेत याची देखील दोन्ही गटांना प्रत देण्यात आलेली आहे। त्यामुळे या सगळ्या गोष्टींमध्ये काय बदल करण्यात यावा यासाठी देखील वेळ जो आहे तो देण्यात आला होता। त्यामुळे आपण पाहतोय की 27 जानेवारी पर्यंत हा युक्तिवाद जो आहे तो सुरू राहणार आहे आणि 27 जानेवारीला हा संपूर्ण युक्तिवाद जो आहे, ही सुनावणी जी आहे ती पूर्ण होणार आहे। त्यानंतर निकाल काय येतो हे देखील पाहावं लागेल, कारण विधानसभा अध्यक्ष यांना याआधीही या संदर्भात सूचना ज्या आहेत त्या देण्यात आल्या होत्या। त्यामुळे आजपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची खरं पक्ष कोणाचा, चिन्ह कोणाचा यावरती ही सुनावणी जी आहे ती सुरू होणार आहे। त्यामुळे ज्यांची साक्ष नोंदवण्यात येतील यांची देखील उलट तपासणी जी आहे ती केली जाणार आहे। साक्ष नोंदवताना नेमकं कशा पद्धतीने साक्ष नोंदवली जाते, काय काय समोर येतं, काही खुलासे होतात का ते पाहावं लागेल। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।